आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम लातूरवर पडलाय हे जर म्हटलं तर वेगळं ठरणार नाही, कारण गॅसचा तुटवडा जाणवू लागलाय। या ठिकाणी लातूर पॅटर्न शिक्षणासाठी महाराष्ट्रभरातून लाखो विद्यार्थी येतात आणि ते त्यांचा उदरनिर्वाह याच भोजनालयातून होतो। ही भोजनालयाची गल्ली आहे, इथं मेस असतात आणि या मेस मध्ये विद्यार्थ्यांना सध्या काय परिस्थितीचा सामना करावा लागतोय, जे व्यावसायिक आहेत त्यांना कुठल्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय, त्यांना वेळेवरती गॅस मिळतोय का हे आपण जाणून घेऊयात। या ठिकाणी विद्यार्थी जेवण करत आहेत, रोजच्या पेक्षाची ही वर्दळ कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक विद्यार्थ्यांना आता प्रश्न आहे की गॅस जर मेसवाल्यांना मिळत नसेल तर हा सगळे अनेक प्रश्न आहे आणि यावर बोलण्यासाठी माझ्या सोबत या ठिकाणचे चालक देखील आहे। सध्याची काय परिस्थिती आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सध्याची परिस्थिती आहे, ज्यावेळेस आधीची परिस्थिती गॅस मिळत होता, आता काय परिस्थिती आहे? आता आजची परिस्थिती म्हणजे आपल्याला फोन केला तरी कालपर्यंत टायमाला गॅस एक अर्ध्या तासापर्यंत मिळत होता, आता 2 दिवसाला बी मिळाना आणि भाव वाढ। बर, कशी भाव वाढ झाली, किती रुपये म्हणाले भाव वाढीसाठी? आता इकडे कनेक्शनचा म्हणलं तर 810 दाखवते, 1010 दाखवते, किंवा इकडे 1200-1500 बी मागत आहेत। मग काय करायचं, एकतर धंदे बंद करावं लागते ह्यांचं ऐकून, नसता मग ह्यांनी आपल्याला सुविधा करून द्यायला पाहिजे कशाची ना कशाची। कारण डायरेक्ट व्यवसाय बंद करणे हे बी चूक आहे आणि करायला लावणं हे पण चूक आहे। बरं, युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आतापर्यंत झाला नाही असं म्हणत होते, मात्र थेट आता जे आहे ते व्यावसायिकांना पोहोचल्याचं पाहायला मिळाले का? हो, पाहायला मिळाले नाही, डायरेक्ट म्हणजे एका तासातच पाहायला मिळायला लागले। इथं काय अगोदर काय ह्यांनी सूचना किंवा काय दिलेली बी नाही किंवा गॅस प्रॉब्लेम येणार आहे किंवा धंद्यावाल्यांनाच प्रॉब्लेम येणार आहे असं काही सांगितलेलं नाही, डायरेक्टच गॅस। आता फोन केला तर फोन पण उचलायला तयार नाहीत गॅसवाली। बरं, स्टॉक आहे, भरपूर स्टॉक आहे असं सांगितलं गेलं ना अगोदर, काही परिणाम होणार नाही। आता स्टॉक आहे हे आपण जाऊन थोडंच बघू शकतो सगळे, त्यांनाच माहिती स्टॉक आहे का नाही। मग या सरकारचे नेमकं भाववाढीमुळे काही धंद्यावाल्यामुळे कशामुळे त्यांचाच प्रश्न आहे। आता दुसरे व्यावसायिक ही माझ्यासोबत आहेत, काय झालं होतं सांगा जरा, काल काय झालं? आमचा गॅस संपला, 2 दिवस हॉटेल बंद राहिलं, गॅस घेतला, पैसे त्याने 1,500 रुपये घेतले माझे। हो, पैसे बी जास्त गेलेत का काय आता गॅसवाले? ब्लॅक मध्ये तर बघा, आता इथं ब्लॅक मध्ये बी विक्री सुरू झाल्याचं पाहायला मिळतं। युद्धाचा परिणाम थेट आता जे आहे ते लातूरमध्ये पाहायला मिळतोय। लातूरमध्ये मोठ्या संख्येनं जे आहे ते विद्यार्थी या ठिकाणी येतात, शिक्षणासाठी येतात, मात्र त्यांची आता व्यवस्था कशी होणार हा मोठा प्रश्न आहे। अनेक विद्यार्थी या ठिकाणी ज्यावेळेस येतात त्यावेळेस कुठलेही त्यांच्यासोबत इतर साहित्य नसतं, भोजनाच्या व्यवस्था याच भोजनालयामधून होतात, मात्र आता गॅसचा तुटवडा होतोय। हा गॅसचा तुटवडा झाल्यामुळं आता याचा थेट परिणाम ह्या शिक्षणावरती होणार असल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो की काय परिणाम इकडे अलीकडे काय परिणाम जाणवेल असं वाटतंय तुम्हाला या सगळ्याचा? आता जाणवेल असं की ते विद्यार्थी एकतर त्यांना टायमाला जेवण मिळत नसते, काय विद्यार्थी गरीब परिस्थितीचे असल्यामुळे त्यांच्याकडे काही पैसे नाश्ते वगैरे नसते, त्यांनी एकतर जेवणाचाच टाइम ठरवलेला असते। मग त्या मेसवाल्याकडे जर गॅस उपलब्ध टायमाला नसला तर त्यांची उपासमार होऊ शकते। बरं, आता काय मग तुम्ही दुसरी काही व्यवस्था? आता दुसरी व्यवस्था म्हणलं तर आम्हाला इटाच्या चुली वगैरे दुपन करावं लागेल, लाकडं मग खाली घालू तर बाया करायला तयार पाहिजे चुलीवर, आणि मग लेबर आता हे आहेत। या काय कशी परिस्थिती आहे एवढं सांगा सध्या? सध्या एवढी परिस्थिती की चुलीवर पण व्यवस्थित देणं होणार नाही आम्हाला मुलांना, एवढी व्यवस्थित बेकार परिस्थिती झालेली। 2-2, 3-3 दिवसांचा गॅस आम्ही फोन करून बी सांगितलं तरी व्यवस्थित येईना झालाय टायमाला। मग आज चुलीवर काय करावं आणि बंद ठेवावं का चालू ठेवावं एवढंच समजना झालंय काय। बरं, किती विद्यार्थी आहेत तुमच्याकडे आणि आता सध्याची व्यवस्था कशी करताय मग? आम्ही आता सध्या आमच्याकडे 250 मुलं आहेत, 250 मुलं असताना बी आमच्याकडे वेळेला जेवण जाणं हे शक्यच नाहीये। काय करावं काही समजा नाही। आता सध्या सकाळपासून मागून 3 दिवस झालं मागून तर एका गॅसवर ऍडजस्ट करायला होतं आम्ही, म्हणून वेळेवर जेवण जायना झालं आम्हाला। गॅस वाढवून बी द्यायला पैसे तयार आहेत तरी पण आणून देत नाही। तर अशा पद्धतीची सगळी लातूरमधली ही परिस्थिती आहे। युद्धाचा थेट परिणाम आता महाराष्ट्रामध्ये आणि थेट लातूरमध्ये देखील पाहायला मिळतोय। गॅसच मिळत नसल्यानं आणि गॅस जरी पाहिजे असला तरी पैसे जरी वाढवून द्यायचे असले तरी मिळायला तयार नाही। अनेकांकडून आता पैसेही जास्त घेत असल्याची मागणी देखील किंवा तसं बोललं देखील जात आहे, त्यामुळं याचे थेट परिणाम हे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि गॅसचा तुटवडा लातूरमध्ये झाल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे सगळे या ठिकाणी काय परिणाम होणार आहे हे सगळे अपडेट पाहण्यासाठी आमच्यासोबत अशीच जोडून राहा। धन्यवाद।